दरम्यान 4 दिवसात सरकारनं धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर आपण धनंजय मुंडेंबाबत मोठा खुलासा करणार असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केलाय। तसंच पुरावे भगवानगडावर पाठवून धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी विनंती नामदेव शास्त्रींना करणार असल्याचं दमानी म्हणाल्या। आतापर्यंत मी त्यांच्या भ्रष्टाचाराचे, राग घोटाळ्याचे, त्यांच्या कंपन्यांचे, त्यांच्या जमिनींचे हे सगळे डिटेल्स दिलेत। उद्याचा ते मंत्री असताना त्यांनी काय काय केलं आणि कसा मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला त्याचे पुरावे मी उद्या देणार आहे। आणि हे तरी बघून मला नाही वाटत की भगवानगड कुठल्याही प्रकारे त्यांचं समर्थन करेल। त्यांनी आत्ताचा दिलेला पाठिंबा देखील त्यांना मागे घ्यायला ते भाग पाडण्यात येईल। आता उद्या जो मी खुलासा करणार आहे तो त्यांच्या भ्रष्टाचाराचा खूप मोठा खुलासा असणार आहे आणि कसा यंत्रणांचा जो आम्ही पुन्हा पुन्हा म्हणतोय यंत्रणांचा गैरवापर केला जातोय त्याचा देखील खुलासा मी करणार आहे। ते पेपर मी भगवानगडाकडे देणार आहे आणि पहिली मागणी माझी अशी की तुम्ही त्यांना दिलेला पाठिंबा मागे घेण्यात यावा अशी विनंती मी भगवानगडाला करणार आहे। दुसरा म्हणजे मी जे पुरावे दिलेत यावरून भगवानगडाला जर योग्य वाटत असेल तर त्यांनी तरी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करायला हवी आणि तसं जर झालं तर पूर्ण महाराष्ट्र भगवानगडाला नमन करेल याच्यात काहीच शंका नाही।